नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर जिकणे. आज आहे 17 मार्च 2026. तर पुढील 2 दिवसाचा अंदाज 17 आणि 18 तारखेचा अंदाज. तर या काल 2 दिवसामध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आणि कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता नाही, आपण सविस्तर अंदाज सांगणार आहोत. बऱ्याच जणांच्या कमेंट येत असतात की आमच्या भागाला पाऊस आहे का. प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य नाही. तसा मी अंदाज एकदम छोटा, एकदम गावासहित म्हणजे तालुक्यासहित देत असतो प्रत्येक वेळेस. तुम्ही फक्त अंदाज हा पूर्ण 5चा जास्त कमेंट करायची गरज नाही, विचारायची गरज नाही. जर आपला अंदाज जर चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक किंवा छान असं काही चांगलं काही असं म्हणू शकता. पण एवढे आमच्या गावाला पाऊस आहे का विचारण्यामध्ये मला वेळ नाही. प्रत्येक सरासरी मी उत्तर देत असतो, पण बऱ्याच कमेंटला उत्तर देणं शक्य नसतं शेतकऱ्यांना. त्यामुळे तुमचं फक्त आमच्या गावात पडला किंवा नाही पडला हेच तुम्ही जास्तीत जास्त करा. आणि जरी तुमचं हे असेल, विचार असेल की एखाद्या गावाचं, समजा एखाद्या तालुक्याचा जर आपला अंदाज देता चुकलेला असेल, हुकलेला असेल, त्या गावची तुम्ही कमेंट करू शकता. तर बघा, आज थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची वाढ होणार आहे. त्यामध्ये म्हणजे राज्याच्या पूर्व भागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या, या भागामध्ये तुळजापूर, लोहा, म्हणजे आज थोडे वातावरण आज खालीच राहणार आहे, पण उद्या थोडंच वातावरण वाढणार आहे. तर वातावरण उद्या वाढणार म्हणजे थोडं वरी सरकणार, म्हणजे पश्चिम भागाला सरकणार. तर आज निलंगा, देवणी, उदगीर आणि नांदेडमध्ये देंगलूर, नायगाव, बिलोली, धर्माबाद, भोकरदन, मुखेड, हिमायतनगर, किनवट, माहूर, वरगा, धारवा, पुसद, नेर, बाबुळगाव, तसेच वणी, जामणी, पारडी, वरडा, चिमनूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णी, धानोरा, चिचोरी, म्हणजे गडचिरोलीमध्ये आता हे गाव काही चिचोरी आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा, देवरी, मोरेगाव, भंडारा जिल्ह्यामधील निपाणी, तुमसर आणि पवनी भंडारा जिल्ह्यामधील ह्या भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस, मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही भागामध्ये मध्यम पडेल, तर काही भागामध्ये हलका पडेल. तर एका 2 ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. गारपीट होण्याची शक्यता एका 2 ठिकाणी चंद्रपूर किंवा नांदेडच्या ह्या मध्य भागामध्ये इतक्यात थोडीफार गारपीट एखाद्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आता सर्व गारपिटीचे क्षेत्र असं मोठं क्षेत्र नसतं, 1 ते 2 गावाचं क्षेत्र असतं गारपिटीचं. जास्त असं मोठं क्षेत्र नसतं, पण गारपिटीचा जास्त मोठा ओहोपोह केला गेलेला आहे. तर तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण नाव घेतलेले आहे. आणि हा पूर्व भागामध्येच पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये थोड्याच ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी थोडेसे थेंब पडल्यासारखा पाऊस एखाद्या ठिकाणी पडू शकतो. उर्वरित भागामध्ये आज इकडे देखील पावसाची शक्यता नाही. म्हणजेच हिंगोलीपासून वरी, परभणी जिल्ह्यापासून वरी, तर बीड जिल्ह्यापासून वरी इकडे, तसेच सोलापूरचा मांढा, करमाळा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता नाही. पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता नाहीये. पण वातावरण बदलणार आहे ते उद्या. तर उद्या पूर्ण धाराशिव जिल्हा, त्यामध्ये बार्शी, भूम, परांडा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पण पावसाची शक्यता आहे, सर्वदूर पावसाची शक्यता आहे का? नाही. या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, पण ह्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो उद्या, पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तर आता उद्याच्यासाठी मी जिल्ह्याचे नाव घेणार, कारण पावसाची व्याप्ती उद्या थोडी वाढत आहे. तर त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. रेणापूर जिल्ह्यामध्ये उद्या रेणापूर तालुक्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळे किंवा पाटोदा, शिरूर या भागामध्ये एका 2 ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर एकंदरच हा जो भाग आहे, पूर्ण भागामध्येच पाऊस पडेल अशी नाहीये. त्याच्यामध्ये काही गाव सोडून येणार आहे पाऊस, त्याचा संपूर्ण पाऊस नाही, पण पाऊस काही ठिकाणी पडला तिथं नुकसानकारक सुद्धा काही पडू शकतो. तर इकडे सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील उद्या पावसाचं वाढ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची वाढ होण्याची शक्यता. तर करमाळा या भागामध्ये क्वचितच एखाद्या ठिकाणी पाऊस क्वचितच आला तर नाही, असं करमाळा या भागामध्ये, इंदापूर, बारामती या भागामध्ये पडला तर पडू शकेल किंवा नाही, असं पावसाचा अंदाज आहे. पण खालच्या भागामध्ये मात्र जत, मंगळवेढा या भागामध्ये पावसाची शक्यता उद्या देखील आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिराळा, मिरज या भागामध्ये पावसाची शक्यता. आणि कर्नाटकमध्ये पहा, बेळगाव, विजयपूर आणि कलबुर्गी, बिदर ह्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या.
तर उद्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर पडू शकतो, एखाद्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पडला तर पडू शकेल. म्हणजे उद्या 18 तारीख आहे. तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये तशी पावसाची शक्यता उद्या देखील नाही, पण एखाद्या सावधगिरी तुम्ही शेतकरी मित्रांनो बाळगू शकता. सावधगिरी राहा, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये देखील उद्या पावसाचा अंदाज नाहीये. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही, पण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण जवळपास 90% भूभागामध्ये ह्या पावसाची उद्या देखील शक्यता नाही. आभाळ येईल क्वचितच, पण एखाद्या भागामध्ये पावसाची शक्यता, जिल्ह्यातील एखाद्या भागामध्ये, एवढे जिल्हे सांगितले ह्यामध्ये 2-4 ठिकाणी पाऊस पडू शकतो, पडला तर असं अंदाज आहे. तसेच अकोला जिल्ह्यापासून खाली मात्र पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर, करंजा या भागामध्ये 1-2 ठिकाणी, म्हणजेच अमरावती विभागामध्ये 1-2 ठिकाणी तर पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे उद्या अंदाज आहे. तर हा झाला एकंदरच अंदाज. आणि शेतकऱ्याला आपल्या भीती नको मोठ्या पावसाची, कारण मोठ्या पावसाची भीती या भागामध्ये पहिल्यापासून दाखवली जात आहे. यामध्ये म्हणजे जालना जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, तसेच पुणे जिल्हा आणि मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील मोठ्या पावसाची भीती दाखवली जात आहे. या भागामध्ये पाऊस मोठा पडणार नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी हलका पेंडवणी पावसाचाच अंदाज आहे या भागामध्ये शेतकरी मित्रांनो. आणि घाबरू सुद्धा नका, माझा अंदाज तुम्ही पाहत राहा आणि माझ्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, फेसबुकला देखील फॉलो करा. फेसबुकला हवामान अंदाज ज्ञानेश्वर शिकणे आहे आणि यूट्यूबला माऊली हवामान अंदाज, माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला माझी ID आहे. या आयडीला तुम्ही फॉलो करा. आणि अंदाज ही माझे आज बदलले, आज नाही सांगितलेले अंदाज, मी गेली 15-20 दिवसापासून मी हेच अंदाज देत आहे की ह्यामध्ये एवढ्याच पावसाची शक्यता आहे. कुठं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सांगितला, 5 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं मी, 5 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या बातम्या येणार आहेत म्हणून. तर 5 तारखेला मी माझा अंदाज कायम ठेवला की मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही. ह्या भागामध्ये, हा जो भाग आहे ह्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. वाटल्यास कुठलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मात्र 1-2 ठिकाणी चांगला पेंडवणीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तो आपण अंदाज तसा दिलेला सुद्धा आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, पाटोदा किंवा धारूर या भागामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये म्हणलं तर बीड जिल्हा, लातूर आणि बीड, नांदेड हे जिल्हे प्रभावित होणार. नांदेड आणि लातूर त्या मानाने थोड्याफार प्रमाणामध्ये एक बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. लातूर आणि नांदेडपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमीच राहणार आहे. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद शेतकरी.